नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पराभवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्रित प्रयत्न केला असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय। राऊतांनी सामनातील रोखठोकमधून गडकरींवरून मोदी, शहा आणि फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेत। राऊतांनी सामनाच्या या रोखठोकमध्ये काय नेमके आरोप केलेत एकदा आपण पाहूया। 4 जून नंतर भाजपात मोदी, शहांना पाठिंबा राहणार नाही। गडकरी यांचा नागपूरमध्ये पराभव व्हावा यासाठी मोदी, शहा, फडणवीसांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरींचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यावर फडणवीस हे नाईलाजाने नागपूरमध्ये प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनीच पुरवली। हे संघाचेच लोक नागपूरमध्ये उघडपणे बोलताना दिसतात। जे गडकरींचे तेच योग्य। अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन। अमित शहांच्या हाती पुन्हा सत्ता यावी तर ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना घरी पाठवतील। त्यामुळे योगी को बचाना है तो मोदी को जाना है हा संदेश योगी समर्थकांनी फिरवला। उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 30 जागांचा फटका त्यामुळे सहज पडेल। आधी मोदी, शहांना घालवा असं उत्तरेतले योगी आणि त्यांच्या लोकांनी ठरवलंय आणि त्याचाही परिणाम हा 4 जूनला दिसेल।